लोकसेवा न्यूज 24 तास विशेष बातमी. आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ठाम आवाज. आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा यशस्वी. मुंबई. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदान येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. लकीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून हा मोर्चा यशस्वीरित्या पार पाडला. या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांनी शासनाकडे आपल्या हक्कांसाठी ठाम भूमिका मांडत विविध मागण्या केल्या. विशेषतः शिक्षणाशी संबंधित योजनांमध्ये होणारा विलंब, आर्थिक सहाय्याचा अभाव आणि वसतिगृहातील अपुऱ्या सुविधा याबाबत विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये पंडित दीनदयाळ स्वयं योजना अंतर्गत प्रलंबित अर्ज तात्काळ मंजूर करणे, स्थगित ठेवलेली डीबीटी रक्कम विलंब न करता खात्यात जमा करणे, तसेच स्वयं योजनेतील आर्थिक मदत वाढविणे यांचा समावेश होता. याशिवाय काही महाविद्यालयांकडून घेतल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्काविरोधात चौकशी करून कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली. तसेच युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करणे, शासकीय वसतिगृहांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच आदिवासी विकास विभागाअंतर्गत शाळांची सखोल चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्फत उपलब्ध जागांमध्ये वाढ करावी, तसेच निवड प्रक्रियेनंतर प्रलंबित कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, अशीही मागणी करण्यात आली. याशिवाय आदिवासी विशेष पदभरतीतील 12,500 रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी करत बेरोजगार तरुणांना न्याय देण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्याला वसतिगृह किंवा स्वयं योजनेचा लाभ बंधनकारकपणे मिळावा, तसेच शिक्षणाच्या पुढील टप्प्यातही लाभ नाकारणे हा अन्यायकारक निर्णय त्वरित दुरुस्त करावा, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली. यावेळी श्री साऱ्यादादा पाडवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षण हक्क आणि संघटित लढ्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना शांततापूर्ण मार्गाने आपले प्रश्न मांडण्याचे आवाहन केले. मोर्चा शांततेत पार पडला असून विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तात्काळ लक्ष देऊन काही मागण्या मान्य केले असून काही मागण्यांसाठी पाठपुरावा चालू असल्याची माहिती समोर येत आहे.